खासगी गाडीवर लाल दिवा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवरती कब्जा। जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची ही गोष्ट आहे। प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे कारनामे आता समोर येऊ लागलेले आहेत। पाहूयात याच संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। मॅडमचा तोरा, नियमांचे 3 तेरा, लाल दिव्याचा अट्टहास, वाशिममध्ये बदली। कशा बनल्या पूजा खेडकर IAS? डॉक्टर पूजा खेडकर 2023च्या IAS बॅचच्या अधिकारी। अजून त्यांच्या कारकिर्दीला नीट सुरुवातही झाली नाही, पण अवघ्या काही महिन्यातच त्या चर्चेचा विषय बनल्या। शासकीय वाहन मिळालेलं नसताना स्वतःच्या खाजगी मालकीच्या ऑडी कारला त्या नारंगी रंगाचा शासकीय वाहनांवरती वापरतात तसा दिवा लावून या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांचं येणं जाणं सुरू होतं, जे अर्थातच चर्चेचा विषय बनलं होतं। आणि त्यांच्या या इथल्या वावराच्या दरम्यान त्यांचे वडील जे स्वतः सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत ते दिलीप खेडकर देखील या ठिकाणी असायचे आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांची वेगळ्या भाषेमध्ये सूचना देखील असायची। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी, तर आई डॉक्टर। आजोबा म्हणजेच आईचे वडील जगन्नाथराव बुधवंत IAS अधिकारी होते। पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदाच्या प्रशिक्षणार्थी म्हणून 3 जून 2024 रोजी त्या रुजू झाल्या। प्रोबेशनवर रुजू होण्याआधीच पूजा खेडकरांच्या डोक्यात पदाची हवा गेली होती। रुजू होण्यापूर्वीच स्वतंत्र केबिन, कार, शिपाई आणि निवासस्थानाची मागणी केली। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसण्याची सूचना फेटाळली। अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याच केबिनचा जबरदस्तीनं ताबा मिळवला। स्वतःच्या खाजगी ऑडी कारवर सरकारी वाहनांवरचा लाल दिवा लावत होत्या। प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्याला हे सगळं मिळणं नियमबाह्य असतानाही त्यांनी वडिलांच्या मदतीनं ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली। या पूजा खेडकर यांनी UPSCची परीक्षा देतानाच त्यांच्या दृष्टीला समस्या आहे, त्या व्हिज्युअली इम्पेर्ड आहेत असा दावा करत तसं सर्टिफिकेट दाखल केलं होतं। मात्र जेव्हा त्यांची निवड झाली तेव्हा UPSCनी त्यांची मेडिकल टेस्ट, वैद्यकीय तपासणी करायचं ठरवलं। त्यासाठी त्यांना अनेकदा दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग या हॉस्पिटल्समध्ये बोलवण्यात आलं, तशा नोटीस पाठवण्यात आल्या। मात्र या वैद्यकीय तपासणीला त्या उपस्थित राहिल्या नाहीत। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तरीही कॅटकडून, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडून त्यांची निवड ही ग्राह्य धरण्यात आली आणि त्या प्रशिक्षण घेऊन थेट या पुण्यामध्ये दाखल झाल्या। पण आता पूजा खेडकर यांचं IAS बनणं हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे, कारण दृष्टीदोष असल्याचं प्रमाणपत्र देत UPSCची परीक्षा त्यांनी दिली। विशेष सवलतीचा लाभ घेऊन कमी मार्क्स असूनही IASची पोस्ट मिळवली। UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचणीला 6 वेळा हुलकावणी दिली। एप्रिल 2022 मध्ये कोविड झाल्याचं सांगून वैद्यकीय चाचणी टाळली। मे आणि जुलै 2022 मध्ये देखील वैद्यकीय चाचणी टाळली। दृष्टी संदर्भातील चाचणीसाठी MRI चाचणीला दांडी मारली। पूजा खेडकरांकडून सादर खाजगी MRI अहवालावर UPSCचा आक्षेप होता। फेब्रुवारी 2023 मध्ये कॅटकडून पूजा यांच्या विरोधात निकाल दिला गेला। विरोधात निकाल येऊनही पूजा यांना पुण्यात पोस्टिंग कशी असा सवाल उपस्थित होतोय। की सगळीकडे त्यांना फेवरेबल ट्रीटमेंट मिळते। आता सुद्धा जर त्यांना इथून केलं तर काय केलं तर इथून फक्त याला पाठवलं वाशिमला। खरं तर त्यांचे जे काही इथं केलेले त्यांचे वर्तन होतं ते वर्तन सेवेत राहण्यासाठी पात्र नव्हतं। त्यांना त्याची चौकशी व्हायला हवी होती, शिक्षा व्हायला हवी होती, पण तसं काही झालं नाही। उलट त्यांना ती बक्षिसी दिली गेली की तुम्ही काहीही करा, तुमच्या सेवेला कुठेही धक्का लागणार नाही। आणि हे IAS सारख्या सेवेसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे। याच्या इतकी एका मुलाला अन्याय करून मिळवलेल्या पदावरची व्यक्ती इतरांना काय न्याय देऊ शकणार? सनदी अधिकारी म्हणजे मान, सन्मान आणि पैसा ओघानं मिळतोच, पण नियम वाकवून ते सगळं मिळवण्याचा प्रयत्न करणारे पूजा यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून चांगल्या प्रशासनाची अपेक्षा कशी करणार हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा